पुऱ्या तर आपण प्रत्येक प्रकारच्या खातो, बटाटा पुरी, मसाला पुरी, पण त्यातमध्येच आहे मेथी पुरी. मेथी पुरी ही इतकी छान हेल्दी टेस्टी असते. तर आज मी खूप कमी वेळामध्ये, खूप कमी साहित्यामध्ये आणि झटकीपट बनणाऱ्या अशा ह्या क्रिस्पी गरमागरम कुरकुरीत अशा ह्या मेथी पुऱ्या बनवणार आहे. तर चला बघूया आपण लगेच ह्याला बनवायची कृती. तर इकडे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे. ह्याच्यामध्ये अर्धी मेथीची जुडी बारीक अशी चिरून घेतली आहे. कमी पण घेऊ शकता, इतकी पण जास्त नाही आहे. थोडंसं असं मेथी कट करून घेतली बारीक चिरून. त्यानंतर इथं एक मोठी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं. गव्हाचं पीठ टाकून घेतलं याच्यामध्ये. त्यानंतर आपण याच्यामध्ये मी इथं 2.5 चमचे, जो पोह्याचा चमचा असतो बघा आपला नॉर्मल, ते 2.5 चमचे बेसन पीठ घेतलं आहे. खूप छान चव येते. आणि सेम प्रोसेसनेच 2.5 चमचे तांदळाचं पीठ टाकते. तांदळाचं पीठ खूप गरजेचं आहे, तर नक्की वापरा, कारण ह्यानी खूप भरपूर वेळापर्यंत पुऱ्या ज्या आहेत ना त्या क्रिस्पी राहतात. इकडे मी लसूणच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा ठेसून घेतला आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही लाल मिरचीचा पावडरसुद्धा इकडे वापरू शकता. पण हिरव्या मिरची आणि लसूण जर मिक्स टेक्स्चर केलं ना तर खूप छान चव येते पुऱ्याला. त्यानंतर मी 2 चमचे इथे सफेद तीळ टाकते. तिळाने तर इतकी छान कोटिंग येते आणि मस्त वाटतात, खायलासुद्धा, दिसायलासुद्धा छान वाटतात. तर 2 चमचे मी सफेद तीळ टाकले. अर्धा चमचे इथे मी जिरे टाकते. जिरे नसेल तर जिरेचं पावडरसुद्धा तुम्ही थोडंसं इथे वापरू शकता, चांगला फ्लेवरसाठी. त्यानंतर मी इकडे ओवा घेते थोडासा. आता ओवा खूप गरजेचा आहे. त्याच्या अगोदर थोडीशी हळद टाकायची, म्हणजे पुऱ्याला चांगला रंग येण्यासाठी. आता इकडे बघू शकता ओवा घेतलेला आहे. ह्याला असं कुस्करायचं, मॅश करायचं आणि मग ह्याच्यामध्ये टाकायचं. खूप चांगला स्वाद येतो. आणि दुसरं गोष्टी, ओवा खूप चांगला आहे आपल्या शरीरासाठी सुद्धा. त्यानंतर मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आणि आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. सगळं साहित्य व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे. तेल कढईमध्ये तापत ठेवलं आहे मंद आचेवर. त्यामधूनच मी 1 चमचा तेल काढते. थोडंसं नॉर्मल कोमट गरम झाले ते टाकायचं. थंड तेल नाही वापरायचं. 1च चमचा टाकायचा. हवं ते इकडे तूप वगैरे टाकू शकता. आणि हे मिक्स करून घ्यायचं. 1 चमचा आपण जे तेल टाकले ना त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे ह्याला असं चोळून घ्यायचं, जेणेकरून छान क्रिस्पीपणा येतो पुऱ्यामध्ये. हे अशा पद्धतीने तुम्ही मेथी पुरी नक्की ट्राय करून बघा. हे असं चोळून मस्तपैकी ह्याला एकजीव करून घ्यायचं. सगळे मसाले जे आपण मिरची लसूणचा आपण कूट टाकला आहे ते सगळं असं एकजीव झालं पाहिजे. तीळ टाकलेलं आहे. आणि मग थोडंसं मिक्स केलं की मग थोडं पाणी टाकून ह्याला असं मळून घ्यायचं. जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं असं मळून होतं. 5 मिनटामध्ये हे पीठ तयार होतं. लागलं थोडंसं ओलसर वाटत असेल, चिकट वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा हात लावायचा, किंवा याच्यामध्ये सुक्कं गव्हाचं पीठसुद्धा तुम्ही टाकू शकता, जेणेकरून व्यवस्थित मळता येईल, नरम करता येईल. त्याला मी थोडंसं एक कोथिंबीरची काडी आहे ती काढून घेते. आता ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. ह्याला थोडा वेळ दिलता आणि त्यानंतर आता परत एकदा ह्याला मी नरम करून घेते पिठाला, जे आपण मळून घेतलेलं आहे. बघा किती छान नरम सॉफ्ट झालं आहे पीठ. थोडं असं सुक्कं पीठ लावलं की प्लेटला चिटकत नाही आणि हातालासुद्धा चिटकत नाही. मग त्यामुळे हे असं मिक्स करायचं व्यवस्थितपणे. आपल्या नॉर्मल गव्हाच्या पिठासारखं याला मळून घ्यायचं. तर चांगलं मळून घेते मी व्यवस्थितपणे. आणि आता आपण याचे 2 भाग करायचे, कारण आपल्याला पुऱ्या बनवायच्यात ना. तर मोठे असे 2 भाग करायचे. ह्याला असं गोल आकार द्यायचा. ह्याची एक मोठी लाटी बनवायची. हे बघा अशी दुसरीसुद्धा बनवून घेते. तर बनवून घेतलेले आहे. आता नॉर्मल माझ्या चपातीचा जो पोलपाट आहे तो घेते. खाली एक कपडा टाकला आहे, जेणेकरून जास्त पीठ वगैरे किचन वाट्यावर सांडणार नाही. तर थोडंसं पीठ लावायचं, कारण कसं याच्यामध्ये बेसन वगैरे टाकल्यामुळं चिटकू शकतं. याला थोडंसं सुक्कं पीठ लावून एक चपाती लाटून घ्यायची. आता जर तुम्हाला क्रिस्पी म्हणजे कडक पुऱ्या हव्या असतील तर पातळ लाटा अगदी चपाती, आणि थोड्याशा फुगलेल्या आणि मस्त अशा कुरकुरीत पुऱ्या हव्या असतील तर थोडासा जाडसरपणा ठेवायचा चपातीमध्ये. इथं बघू शकता मी थोडासा नॉर्मल याच्यामध्ये जाडसरपणा ठेवला आहे. हे बघा असे
इतका याला टेक्स्चर ठेवायचं. आता ह्याला कट करून घेऊया. जसं पण तुम्हाला आवडत असतील पुऱ्या कट करायला तशा करू शकता. मी नॉर्मल नेहमीच ग्लासनी करते. अशा कट करून सहजपणे होतात पुऱ्या अशा. हे बघू शकता सहजपणे ह्या पुऱ्या किती मस्त सुंदर गोलाकाराच्या झाल्यात. ह्याने असं इतका जाडपणा ठेवायचा. अगदी पातळ नाही अगदी जाडसुद्धा नाही. तर मस्त झाल्यात. तर जशा येतील तशा आता आपल्याला खायच्याच आहेत मस्तपैकी गरमागरम. मी तरी काय एवढं लक्ष देत नाही पुऱ्या करताना, म्हणजे जाड होतात पातळ होतात. जशा होतील तशा करते आणि खाते कधी पण मन झालं की. तर इतकं काही लक्ष देत नाही बसायचं. पण मस्त होतात, व्यवस्थित होतात. नॉर्मल असं जाडपणा ठेवला की चांगल्या फुगल्या जातात. आणि एखादी जर पातळ लाटली गेली ती थोडीशी कडक होती, बाकी काही नाही. म्हणजे कुडकुडपणा त्याच्यामध्ये खूप असतो. आता मी या सगळ्या काढून घेते. हे बघू शकता मस्त कट झालेले आहेत. आपली मेथी पुरी तयार झाली. जे पोलपाटवर उरलेलं पीठ होतं पुऱ्याच्या कडीचं ते सुद्धा आता मी एकजीव करून याच्यासुद्धा 2-3 पुऱ्या लाटून घेते. थोडंसं पीठ टाकायचं आणि तसंच सेम प्रोसेसने याला लाटून घ्यायचं आणि मग पुऱ्या कट करायच्या. बघू शकता आता मी परत एकदा याच्या. आता ही थोडीशी पातळ चपाती झाली आहे त्यामुळे ह्या पुऱ्या ना थोड्या कडक होतील, काही हरकत नाही. हे बघू शकता हे थोड्याशा पातळ झाल्यात. आता मी सगळ्या लाटून घेतल्यात. हे बघा मस्त लाटून घेतल्यात गोलाकार साईजनी. आणि शेवटची एक पुरी जी आहे ती थोडीशी मोठी लाटण्यात आली कारण पीठ उरलं होतं. तर कढाईमध्ये मी अगोदरच तेल तापत ठेवलं होतं. गॅस स्लो केला आहे, तेल तापलेलं आहे. तर छानपैकी आपण आता पुऱ्या फ्राय करून घेऊया. आता जी आपण याच्यामध्ये पातळ पुऱ्या असतील ना त्या थोड्याशा फुगणार नाहीत. आणि जी पण छान मीडियम आकाराची म्हणजे थोडीशी जाड असेल ना तर ती फुगली जाईल. तर समजून जाऊ शकता तुम्ही, जी पण पुरी फुगली जाईल ना ती थोडीशी जाड असते. आणि पातळ पुऱ्या फुगत नाही तितक्या, त्या कडक राहतात पण मस्त वाटतात खायलासुद्धा. त्या क्रिस्पी वाटतात. हे बघा तर छानपैकी अशा ह्या पुऱ्या फ्राय झाल्यात. ही बघा ही पुरी किती मस्त फुगली आहे. आणि बाकीच्या काही एवढ्या फुगल्या नाही आहेत. पण मला खरंच काही एवढं फरक नाही पडत आहे. पण तुम्हाला जर फुगल्यालाच हव्या असतील ना पुऱ्या तर थोड्याशा जाड करायच्या. हे बघा मस्त झाल्यात. किती सुंदर रंग आला आहे. मेथी वगैरे किती छान अशी दिसून येते. गरमागरम अशा ह्या पुऱ्या तयार होत आहेत आपल्या. जास्त काही याला करपून द्यायचं नाही, जास्त वेळ ठेवायचं नाही. हे बघा मस्त झाली आहे ना पुरी आपली एकदम छान मेथीची. त्या काढून घेते या सगळ्या पुऱ्या आणि मग दुसऱ्या पण टाकून घेऊया. क्रिस्पी गोल्डन रेड रंग येईपर्यंत फ्राय करायचा आहे. दुसरा बॅचसुद्धा टाकून घेतला आहे. 4 पुऱ्या बसतात. पॅन जरा छोटा आहे त्यामुळं. आता ह्यालासुद्धा मी सेम प्रोसेसनी फ्राय करून घेते पुरीला, रंग चेंज होईपर्यंत. 1 मिनटं झालं की मस्त सुंदर अशा ह्या पुऱ्या तयार होतात. बघू शकतात तुम्ही पुरे छानपैकी फुगलेले आहे. तर आता मी या सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे आणि मग तुम्हाला मी प्लेटमध्ये ह्या पुऱ्या काढून दाखवते. हे बघा किती सुंदर अशी फुगली गेली. तर सुंदर अशा ह्या पुऱ्या झाल्यात. थंड केलेल्या आहेत आणि गरमागरम आपल्या ह्या पुऱ्या प्लेटमध्ये सर्व करत आहे. तर कशा वाटतात तुम्ही बघू शकतात. किती भारी दिसतात पुऱ्या आपल्या ह्या मेथी पुऱ्या. इतक्या हेल्दी टेस्टी असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या हेल्दी खूप आहेत, प्रोटीन खूप आहे मेथीमध्ये. किती छान गुणधर्म आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर नक्की ट्राय करा. अशा गरमागरम क्रिस्पी आहे. बघू शकता याचं टेक्स्चर किती भारी झाले. केचपसोबत चहासोबत तर खूपच भारी वाटते. टिफिनलासुद्धा तुम्ही नेऊ शकता, प्रवासातसुद्धा नेऊ शकतात. चटणीबरोबर किंवा चहाबरोबर केचपसोबत तुम्ही याला खाऊ शकता. तर मी तोडून दाखवते. ह्याचा क्रिस्पीपणा बघू शकता. हे बघा किती भारी वाटतात ते. आतली स्टफिंग बघू शकता तुम्ही मस्त सेट झाली आहे. आणि याचा कडकपणा अंदाजा लावू शकता तुम्ही. पापड बघा किती मस्त तयार झाले. आणि सगळे साहित्य जिरे आहेत, तीळ आहे, छान छान असे फ्लेवर टाकलेत आपण. तर टेस्टी खमंग अशा ह्या खुसखुशीत गरमागरम मेथीच्या पुऱ्या नक्की ट्राय करा. खूप झटकीपट तयार होतात. फक्त साहित्य ठेवायचं बाजूला, पटापट पुऱ्या तयार होतात. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही रेसिपी? आवडली असेल तर ट्राय नक्की करा. मेथी पुरी खाल्ली नसेल तर नक्की एकदा खाऊन बघा, खूप भारी वाटते. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अशा छान रेसिपीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त राहा आणि मस्त राहा.